समजा तुम्ही शांतपणे शेतातून चालताय आणि अचानक बिबट्या तुमच्याकडे पाहतोय. तो लगेच हल्ला करत नाही, तो वाट पाहतो. पण या 4 क्षणांपैकी एक जरी झाला तर हल्ला ऑलमोस्ट पक्का असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे वन खात्याने ओळखलेले ते 4 धक्कादायक क्षण, जे माहीत नसतील तर 5 सेकंदात सगळं संपू शकतं. आजचा व्हिडिओ एंटरटेनमेंटसाठी नाही, हा माहितीसाठी आहे. वन विभाग, वाईल्ड एक्सपर्ट आणि रिअल अटॅक केसवर आधारित आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आणत राहतो. बिबट्या माणसावर कधीच कारण नसताना हल्ला करत नाही, पण काही चुका त्याला अटॅक करायला भाग पाडतात. आणि शेवटचं कारण सगळ्यात धोकादायक आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहिलं आणि सर्वात कॉमन कारण म्हणजे तुम्ही पळता. बिबट्याच्या मेंदूत एकच सिग्नल जातो, ही शिकार आहे. वन खात्याच्या रिपोर्टनुसार पळणाऱ्या माणसावर अटॅक चान्स 3 पट वाढतो. बिबट्या 5-6 सेकंदात 60 किलोमीटर प्रति तासी वेगाने झेप घेतो. पळणं म्हणजे जीव धोक्यात टाकणे आणि थांबणं म्हणजे अटॅक टाळण्याची शक्यता. दुसरं कारण, तुम्ही वाकलेले किंवा बसलेले असतात. दुसरं कारण हे खूप लोक इग्नोर करतात. वाकलेला बसलेला माणूस म्हणजे बिबट्याला सोपी शिकार वाटते. शेतात काम करताना, तण काढताना, पाणी सोडताना किंवा मोबाईल पाहताना बिबट्याला तुमचं पूर्ण शरीर दिसत नाही. त्याला दिसते ते फक्त मान, डोकं, पाठ. आणि बिबट्या नेहमी मागून हल्ला करतो, म्हणूनच बहुतेक अटॅक हे वाकलेल्या अवस्थेत होतात. तिसरं कारण, तुम्ही एकटे आहात आणि हे खूप सिरियस आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा क्लिअर डाटा सांगतो, 80% हल्ले हे एकटे असताना झाले आहे. कारण बिबट्या रिस्क घेत नाही. माणसाचा ग्रुप म्हणजे त्याच्यासाठी डेंजर आणि एकटा माणूस म्हणजे त्याच्यासाठी संधी. म्हणूनच 2-3 लोक सोबत असतील, आवाज, हालचाल जास्त असेल तर बिबट्या डिस्टन्स ठेवतो. चौथे कारण, तुम्ही नजर खाली करता किंवा पाठ फिरवता. नजर खाली करणे किंवा पाठ फिरवणे वन खात्याचा नियम आहे. पाठ फिरवू नका, थेट डोळ्यात पहा, हळूहळू मागे सरका. एक गोष्ट लक्षात ठेवा, बिबट्या भुकेला असतो म्हणून नाही, रागामुळे नाही, तो सिच्युएशनल डिसिजन घेतो. तुमची बॉडी लँग्वेज, तुमची हालचाल, तुमची चूक अटॅक ठरवते. मग आपण नेमकं करायला काय पाहिजे? तर ताठ उभे राहा, शरीर मोठं दिसेल असे करा, नजर मेंटेन करा, हळूहळू मागे सरका. शक्य असेल तर लोकांना आवाज द्या. पडू नका, वाकू नका, शांत उभे राहून फ्रीज होऊ नका. मित्रांनो, ही माहिती व्हिडिओसाठी नाही, ही माहिती आयुष्यासाठी आहे. आज नाही, उद्या नाही, पण कधीतरी ही माहिती जीव वाचवेल. व्हिडिओ शेअर करा. एक तरी माणूस सुरक्षित राहिला पाहिजे, तर हा व्हिडिओ सक्सेसफुल आहे. कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागात बिबट्या दिसतो का? आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.